स्क्रीन दिसते ना रे? हो. ओके. ठीक आहे. आपण ठीक आहे, आपण सुरू करू. हं. तर मागच्या वेळी बघा, आठवत असेल तुम्हाला, 13 तारखेला आपण जेव्हा लॉग इन झालो होतो शनिवारी मागच्या, तेव्हा आपण लॉग इनचं, ही लॉग इन फाईल मी ओपन करतोय. लॉग इनच्या आपण एक 4 टेस्ट केसेस बनवल्या होत्या. ठीक आहे. आणि आपण म्हटलं होतो की लॉग इनच्या 4 टेस्ट केसेस म्हणजे काय झाला, हा एक लॉग इनचा सिनारिओ झाला. हे सगळ्यांना नीट आठवतंय ना, की आपण फ्रेमवर्क बनवतोय, सगळेजण फ्लो मध्ये या थोडं, की काय करतोय. आपण एक फ्रेमवर्क बनवतोय, तर सेलेनियम प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आपण, बाकी सगळं मी बंद करतो. हे बघा, सेलेनियम प्रोजेक्ट नावाचा एक हा आपला प्रोजेक्ट, म्हणजे हे आपलं एक फ्रेमवर्क आहे. या फ्रेमवर्क मध्ये आपण एसआरसी डॉट टेस्ट डॉट जावा आणि एसआरसी डॉट मेन डॉट जावा आपल्या 2 मेन फाईल्स आहेत. आणि टेस्ट डॉट जावा मध्ये आपण पॅरामाऊंट डॉट टेस्ट नावाचा एक आपण, पॅरामाऊंट फॉर एक्झाम्पल आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे, अज्युम करा. जे काही तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव असेल त्या ऍप्लिकेशनच्या नावाने तुम्ही कॉम डॉट तुमचं ऍप्लिकेशन डॉट टेस्ट असा एक फोल्डर बनवाल. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ, म्हणजे आता अपार्ट फ्रॉम दिस बँकिंग ऍप हे आहे, कुठलं काही फरक पडत नाही. तुम्हाला जी पण साईट करायची सध्या ही साईट करा, आणि ही साईट केल्यानंतर तुमचा जो डोमेन असेल त्याच्या त्याचे तुम्ही बनवू शकता, किंवा त्याच्याशी एक साधारण साम्य असलेली सिंपल वेबसाईट घेऊ शकता कुठली पण. ठीक आहे. कारण सगळीकडे मॉडेल्स हेच असतात. लॉग इन, रजिस्टर, ठीक आहे ना, ट्रान्झॅक्शन बेसिक म्हणजे पेमेंट असेल, किंवा छोटे छोटे सब मॉड्यूल्स असतील, किंवा एक परचेस फ्लो असेल. आता असे मॉड्यूल सगळीकडे सेम्स असतात. अं, तर तुम्हाला काय करायचंय, आपण हे बनवलं होतं बघा, हा आपला टेस्ट नावाचा एक फोल्डर होता. याच्यामध्ये आपण सगळे टेस्ट सिनॅरिओज लिहिणार आहोत. आणि याच्या आतमध्ये आपण लॉग इन नावाचा सिनॅरिओ लिहिला. सिनॅरिओ म्हणजे क्लास, जावा क्लास, आणि त्याच्या आतमध्ये @टेस्ट इन अनोटेशन देऊन आपण टेस्ट इन जी मेथड्स लिहिल्या. त्या मेथड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या टेस्ट केसेस. तर ज्या टेस्ट केसेस या होत्या आपल्या याच्यामध्ये, या सिनेरिओ मध्ये ज्या 4 टेस्ट केसेस आपण घेतल्या लॉग इन सिनेरिओ मधल्या, पहिल्या 4 टेस्ट केसेस आपण उचलल्या आणि आपण त्याला ऑटोमेट करायला सुरुवात केली होती. आणि त्या चौघांचं पण आपण ऑटोमेशन बऱ्यापैकी पार पाडलं होतं. हम्म? हे आपल्याला आतापर्यंतच एक रिवाइज केलं, कारण मध्ये जरा गॅप पडला म्हणून. सगळेजण फ्लो मध्ये आलात असं हे करतो. काही आठवत नसेल किंवा काय डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. कारण इथपर्यंत आपण मागे आलो होतो. आपण इथून मी पुढे जातोय. तर आता बघा, आता आपल्याला काय करायचं, मी म्हटलं होतं आपण रफ आणि वाईट कोडिंगनी सुरुवात, वाईट असं म्हणता येणार नाही, पण रॉ कोडिंगनी सुरुवात केली. याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं आपण आपलं लिहित बसलोय. पण आता आपल्याला त्याला फ्रेमवर्कचा ऍस्पेक्ट द्यायचंय. फ्रेमवर्क म्हणून त्याला आपल्याला आता नीट करायचंय. तर ते कसं करायचं, तर आपण काय, मी मागच्या वेळी म्हटलं होतं की याच्यामधल्या कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाहेर काढणार. ठीक आहे. पहिली तर आपण एक टेस्ट केस चालवून बघू की चालते का, कारण मला आठवत नाही की आपण एक्झिक्यूट केली होती की नाही ते. आणि मध्ये मला जास्त काही करायला वेळ नाही मिळाला. तरी पण मी एक रजिस्टरच्या सिम्पल एक्सपाथ काढून ठेवलेत आपला वेळ वाचावा म्हणून. आणि आणखीन एक दुसरा एक सिनियर रजिस्टरचा आहे, त्याचा मी एक क्लास लिहून ठेवलाय. आणि त्याच्या आतमध्ये एक्सपाथ काढून लिहून ठेवले, पण ते टेस्ट नाही केले मी. त्यामुळे ते वर्क होईल की नाही माहित नाही, पण ठीक आहे, आपला वेळ तर वाचेल. एक्सपाथ स्क्रॅच पासून लिहिण्यापेक्षा आपला वेळ तर वाचेल. मी असे एक्सपाथ लिहून ठेवले सगळे. ठीक आहे. आणि कारण एक एक एक्सपाथ तिथे लिहायला आपला खूप वेळ जातोय. मग तेवढ्याने आपला टाइम खूप जातोय. ती अवॉइड करण्यासाठी म्हणून मी मागच्या वेळी म्हटलं होतं तुम्हाला की मी काहीतरी करून, तर मी हे केलंय. पण लॉग इनचं पण मला एकदा हे सगळं बघायचं होतं, ते करायला मला वेळ नाही मिळाला. त्यामुळे लॉग इनचं काय राहिलं असेल तर आजच बघून घेऊ. हं? तर ठीक आहे. तर मी रजिस्टर आपल्यासाठी लिहून ठेवलाय तिकडे वेगळा, एक्सपाथ वगैरे. ह्याच्या 4 जसं मी लिहून ठेवल्यात, तसं मी रजिस्टरचं मी लिहून ठेवलंय स्वतः. फक्त एक्सपाथ म्हणजे सेम अशाच पद्धतीने तिकडे. तर ते मी तुम्हाला दाखवतो. याच्या पहिले तर आपण काय बघू, की हे लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल चालतंय का एकदा बघून घेऊ. तर @टेस्ट ही मेथड आहे, ती मी एकदा रन करतो. म्हणजे आपली साईट पण ओपन होईल एकदा. साईट ओपन झाली आपली, आणि कट क्लोज झाली आपली. हम्म,
परत एकदा एक्झिक्यूट करतो. त्या लॉग इन होते आणि लॉग इन क्लिक होते, व्यवस्थित होते. आता मी मुद्दामून काय केलं, इथे आपल्याला थ्रेड डॉट स्लिप टाकलं 4 सेकंद मध्ये थांबण्यासाठी लॉग इन वर क्लिक केल्यावर. का माहितीये? कारण हाच तर ऍडव्हान्टेज आहे आपला. आपण हा मागच्या वेळी तुम्हाला आणखीन एक आठवण, की आपण इम्प्लिसिट वेट शिकलो मागच्या वेळेला, त्याच्यामुळे आपला वेळ गेला. त्याच्यामधलं इम्प्लिसिट वेट आपण इथे ऍड केलं, हे बघा 10 सेकंदाचं. त्यामुळे प्रत्येक ड्रायव्हरच्या नवीन इलिमेंट फाइंडिंग वर 10 सेकंदाचा मॅक्झिमम वेट लागेल. पण मॅक्झिमम लागेल, आणि जर इलिमेंट फटक्यात मिळाला तर तो 1 सेकंद पण थांबणार नाही. हा याचा ऍडव्हान्टेज पण आहे. पण कधी कधी तो डिसएडव्हान्टेज पण कसा ठरतो, कारण आपल्याला ऑब्झर्व नाही करता येत. मग तुम्ही बघितलं की इलिमेंट एवढे त्याला वेगात मिळाले की तो थांबलाच नाही. कारण इलिमेंट जर मिळतोय तर मग तो थांबत नाही. इम्प्लिसिट वेट लक्षात आहे ना सगळ्यांच्या, मागचं लेक्चर, की इम्प्लिसिट वेट जर इलिमेंट नाही मिळाला तर तो 10 सेकंद थांबतो. पण इलिमेंट जर पहिल्या फटक्यात लगेच मिळाला तर तो 1 सेकंद पण थांबत नाही, किंवा मिळायला मिळायला मग पुढे जातो तो. हा एक खरं तर त्याचा ऍडव्हान्टेज आहे. पण इथे मला ऑब्झर्व करायला आपल्याला मिळालंच नाही ना, त्यांनी पटापट पटापट लॉग इन करून टाकलं. म्हणून मग मला ऑब्झर्व करायला आपल्याला वेळ पाहिजे, म्हणून मी तिथे बरेच एक थ्रेड डॉट स्लिप टाकलं, जेणेकरून आपल्याला थोडासा वेळ मिळाला की बाबा लॉग इन होतंय हे दिसायला. ठीक आहे, तर म्हणजे आपलं वर्क पहिलं होतं. पुढले आपलं टेस्ट करायचं राहिले. पण त्याच्या आधी आपण काय करू, हा आता मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची होती, की चांगलं फ्रेमवर्क बनवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं ते आता आपण सुरू करून टाकू. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आता बघा, याच्यामध्ये आपण आता कॉमन जो कोड आहे ना, तो आपल्याला आता काढायचा आहे. ठीक आहे. तर कॉमन कोड आपल्याला वेगळा करायचा आहे. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला दिसेल की या ज्या सगळ्या मेथड्स आहेत, या चारीच्या चारी मेथड्स मध्ये सुरुवातीचा जो एक पार्ट आहे, ठीक आहे, कुठला, हा बघा हा. आता मी, हा बघा एक पार्ट आहे, वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर, इम्प्लिसिट वेट, त्याच्यानंतर हा साईट ओपन होणं, ती मॅक्झिमाइज होणं, अकाउंटवर क्लिक करणं. ठीक आहे. तर इकडे बघा प्रत्येक याच्यामध्ये, आणि लॉग इन वर क्लिक करणं, म्हणजे हा एवढा जो पार्ट आहे इथपर्यंत बघा, एवढा. हम्म? हा ऑब्झर्व करा की प्रत्येक टेस्ट केसेस मध्ये हा कॉमन आहे. प्रत्येक केसमध्ये आपण वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर करतो, मॅक्झिमाइज करतोय, साईट ओपन करतोय. ठीक आहे. सॉरी, ओपन करतोय, त्यानंतर इम्प्लिसिट वेट टाकतोय, त्यानंतर साईट ओपन करतोय, ती मॅक्झिमाइज करतोय, त्याच्यानंतर अकाउंटवर क्लिक करतोय, आणि त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करतोय. हा पार्ट सगळ्यासाठी कॉमन आहे. आणि हे झाल्यानंतर मग उरलेला जो पार्ट आहे, की मग ईमेल आयडी कुठला कशात पाठवायचा, तो फक्त इथपासूनचा जो पार्ट आहे ना, तो प्रत्येक टेस्ट केससाठी वेगळा आहे. की याच्यात व्हॅलिड पाठवायचा की इनव्हॅलिड, याच्यात एक इनव्हॅलिड एक व्हॅलिड, याच्यात एक व्हॅलिड एक इनव्हॅलिड. हा फक्त प्रत्येक टेस्ट केससाठी वेगळा पार्ट आहे. पण हा सुरुवातीचा जो पार्ट आहे हा सगळ्या टेस्ट केसेससाठी काय आहे, तर कॉमन आहे. ठीक आहे. आणि मग चांगले फ्रेमवर्क बनवताना आपण काय करतो, तर असा जो जो कॉमन पार्ट असतो तो आपण काढून घेतो त्याच्यामधून. ठीक आहे. आणि तो सिक्वेन्स मध्ये जिथे आवश्यक आहे त्या पोझिशनला, त्या कॉमन पार्टला आपण काय करतो, ठेवून देतो. ठीक आहे. तर हे फक्त एक थोडस लक्षात ठेवायचं की आपण कसं डील करतो त्याला. तर आता आपण काय करणार आहे, हा जो कॉमन पार्ट आहे त्याला आपण अं, सुरुवातीला एक मेथड बनवणार, आणि त्या मेथड मध्ये त्या सगळ्या पार्टला आपण टाकून देणार. ठीक आहे. तर ती सुरुवातीची तुम्हाला मी इथे काय मागच्या वेळी सांगितलं होतं की नाही आठवत नाही, पण अशा ज्या सुरुवातीच्या ज्या मेथड्स असतात. ठीक आहे. कुठे गेला, हा, ठीक आहे, जाऊ द्या. मागच्या वेळेस मला आठवत नाही की तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, कुठे लिहिलेलं तर नाही लिहिलेलं. तर आता इथे बघा. हम्म, तर ज्या आपण सुरुवातीच्या ज्या आपल्या मेथड्स असतात त्याला आपण जनरली म्हणतो सेटअप मेथड्स. ओके, म्हणजे जेव्हा आपण काहीतरी ऍक्च्युअल कोड सुरू होण्याच्या आधी आपल्याला काहीतरी सेटअप करायला लागतो. त्यामुळे ज्या आधीच्या ज्या सुरुवातीच्या मेथड्स असतात त्या म्हणजे काइंड ऑफ ज्याला आपण बिफोर मेथड लिहू शकतो, त्या मेथड्सना आपण सेटअप मेथड म्हणतो जनरली. आणि ज्या आपण शेवटला ज्या मेथड लिहितो
त्या मेथड्सला नाव असतं टियर डाऊन मेथड्स. ठीक आहे, म्हणजे एक जनरली नाव आहे, किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या तुम्ही. पण इन जनरल त्याला सेटअप आणि टियर डाऊन अशी नावं दिलेली जातात. तर इथे आपण अशाच आधी लिहिण्याच्या आणि नंतर लिहिण्याच्या कॉमन मेथड बघू, की जो कॉमन पार्ट आहे, तर तो सुरुवातीचा कॉमन पार्ट आपण काढलाय बघा, एवढा सुरुवातीचा कॉमन पार्ट आहे. आणि एंडला जर तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या एंडची शेवटची लाईन तुम्हाला ही दिसेल बघा, ड्रायव्हर डॉट क्विट दिसते. सगळ्यांच्या शेवटची लाईन तुम्हाला ड्रायव्हर डॉट क्विट दिसते. हम्म. त्यामुळे एंडला आपल्याला काय करायला लागेल, प्रत्येकाच्या एंडला आपल्याला ही एक मेथड कॉमन काढावी लागेल, आणि ती मेथड प्रत्येक मेथडच्या एंडला रन झाली पाहिजे, अशी ती एकदाच मेथड लिहायची. आणि सुरुवातीला काय करायचं, हा जो कॉमन पोर्ट आहे तो काढायचा, आणि ती एक मेथड बनवायची, आणि ती प्रत्येक मेथडच्या आधी रन झाली पाहिजे, असं ती एकदाच लिहायची. कळतंय आता सगळ्यांना आपल्याला लॉजिक? आणि हे कशामुळे पॉसिबल होईल, तर टेस्ट एनजीच्या बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड या अनोटेशनमुळे आपल्याला पॉसिबल होईल. आता तुम्हाला टेस्ट एनजी आठवलं पाहिजे, बिफोर मेथड आफ्टर मेथड अनोटेशन आठवले पाहिजे, की बिफोर मेथड अनोटेशन जर असेल तर ती मेथड प्रत्येक मेथडच्या आधी रन होईल, आणि आफ्टर मेथड जर अनोटेशन असेल तर ती मेथड प्रत्येक मेथडच्या नंतर रन होईल. ठीक आहे, त्यामुळे हे प्री रिक्विजिट आपण इथे टाकू शकतो, बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड. तर आता आपण तेच करू. आणि आपण पहिलं तर काय करू, आपण एक सेटअप मेथड लिहू. हं? आणि त्याला आपण काय करू, बिफोर मेथड बनवू. ठीक आहे, तर ती सेटअप मेथड कशी लिहायची बघा आता. आणि याच्यातलं कॉमन कोड त्याच्यामध्ये काढून घ्या. आता फ्रेमवर्कची आपल्याला सगळं हे करायला सुरुवात झाली आहे. आता बघा, मी लॉगिन मध्ये आलो. लॉगिनच्या आतमध्ये मी काय करतोय, तर बरं, पहिली आपण सिंपल वाली लिहू. पहिली आपण शेवटची मेथड लिहू. हा, टीयर डाऊन मेथड लिहू, म्हणजे एंडला येणारी मेथड लिहू. आणि ती एंडला येणारी मेथड आहे म्हणून आपण काम करू, त्याला एंडलाच लिहू. ते जास्त आपल्याला समजायला पण ती सोपी पडेल. ठीक आहे, तर आता मी काय करतोय, इथे या मेथडला एक सिंपल मेथड लिहितो, की कुठली, पब्लिक वॉइड, आणि त्याला एक नाव देतो टियर डाऊन. टियर डाऊन म्हणजे एंडिंग मेथड. संपवताना जे पण काम आपल्याला करायची राहिली आहेत ती सगळी आपण या मेथडमध्ये टाकतो. ठीक आहे, तुम्ही कुठलंही नाव द्या, हे नाव फक्त एक असं सिम्बॉलिक आहे. आणि याच्या आधी आपल्याला फक्त काय लिहायचंय, तर ऍट द रेट आपल्याला जे अनोटेशन जे आहे, तर ते अनोटेशन फक्त याच्या आतमध्ये, याच्या आधी आपल्याला लिहायचंय. तर ही मेथड आहे ती प्रत्येक मेथडच्या शेवटी झाली पाहिजे, कारण प्रत्येक मेथडच्या शेवटी तुम्हाला काय करायचं, ड्रायव्हर डॉट क्विट येते, बरोबर. तर हे आपण कॉमन काढून इथे लिहिणार आहोत. त्यामुळे प्रत्येक मेथड तुमची झाली की त्याच्यानंतर ड्रायव्हर आपोआप क्लोज झाला पाहिजे, म्हणून ही मेथड आपोआप कॉल झाली पाहिजे. म्हणून मग इथे मी लिहितो आफ्टर मेथड नावाचं मी अनोटेशन इथे देतोय बघा, आफ्टर मेथड. ठीक आहे, आफ्टर मेथड नावाचं अनोटेशन इथे मी दिलं. हम्म? तर ही म्हणजे आफ्टर मेथड आपली बनली. आणि मग मी काय केलं, याच्यामधलं जे ड्रायव्हर डॉट क्विट आहे ते आता मी कॉमन एकदाच इथे लिहिणार बघा, नीट लक्ष द्या. सगळ्या ठिकाणचं मी ड्रायव्हर डॉट क्विट काढलं, चार चार वेळा हा कॉमन कोड मी लिहिणार नाही बघा. ड्रायव्हर डॉट क्विट डिलीट, ड्रायव्हर डॉट क्विट डिलीट. ठीक आहे, हे एकदाच लिहिलं. फक्त याला आता इथे प्रॉब्लेम एवढा आला की ड्रायव्हर डॉट ट्विट, मला आता कळत नाही की ड्रायव्हर काय घ्यायचा. का बघा, असं का झालं, कारण ड्रायव्हर डॉट हा मी कुठे डिक्लेअर केलाय, तर वेब ड्रायव्हर ड्रायव्हर हा मी लोकली डिक्लेअर केलाय. प्रत्येक मेथडमध्ये मी वेगवेगळ्या डिक्लेअर केल्या, दिसतंय. वेब ड्रायव्हर इथे डिक्लेअर झाला लोकल, त्यामुळे ही लोकल मेथड आहे. आणि प्रत्येकाचा वेब ड्रायव्हर वेगळा आहे, त्यामुळे याचा जो वेब ड्रायव्हर आहे तो इथे संपून इथे क्लोज होतोय. त्यामुळे याच्या बाहेर कोणाला माहिती नाहीये की वेब ड्रायव्हर काय आहे. कळतंय इश्यू कसा झाला. त्याच्यामुळे मला काय करायला लागणार, तर हा जो वेब ड्रायव्हर आहे तो असा लोकल जो लिहिला गेलेला आहे, तो मला लोकल न लिहिता तो मला कॉमन वरती लिहायला लागणार. ठीक आहे, तर ते मी आता कसं करणार, तर दाखवतो. की पहिल्या सगळ्यांना प्रॉब्लेम लक्षात येतो, असं आपण जेव्हा जेव्हा पुढे पुढे जाऊ तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम कळायला लागले. की मी एक आता काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न केला, पण त्या सोल्युशन मधून मला दुसरा प्रॉब्लेम आला, की अरे ड्रायव्हर काय याला कळत नाहीये. कारण आतापर्यंत तो ड्रायव्हर लोकल होता, बरोबर आहे, हे सगळ्यांना सोल्युशन कळतं ना. हे बघा, वेब ड्रायव्हर इथे मी वेगळा डिक्लेअर केलाय, इथे वेगळा डिक्लेअर केलाय, याचा वेब ड्रायव्हर वेगळा डिक्लेअर आहे, याचा वेब ड्रायव्हर वेगळा डिक्लेअर आहे, आणि याचा वेब ड्रायव्हर वेगळा डिक्लेअर आहे. आणि त्यामुळे त्याचे इथे मी खाली क्विट लोकल मेथड मध्ये टाकत होतो. पण याचा एंडिंग ब्रेस संपला की त्याचा एंड, त्याचा अर्थ संपतोय ना तिथं. त्याच्यामुळे मग याच्या बाहेर याला कळत नाही की ड्रायव्हर म्हणजे काय घेऊ. त्यामुळे मला सगळ्यात पहिले इथे वरती काय करायला लागणार, या मेथड लेवलला मला वेब ड्रायव्हर डिक्लेअर करायला लागणार. मग मी काय करतो, इथे वेब ड्रायव्हर ड्रायव्हर हा मी इथे
मेथड लेवलला एक डिक्लेअर करतो. ठीक आहे. वेब ड्रायव्हरचं स्पेलिंग चुकवलंय मी. वेब ड्रायव्हर मी मेथड लेवलला डिक्लेअर करतो. ठीक आहे. पण अजून पण हा वेब ड्रायव्हर आणि हा वेब ड्रायव्हर असं एक वेगळं झालेलं नाहीये. हा म्हणजे अजून पण वेगवेगळे वेब ड्रायव्हर्स इकडे आहेत. तर आता ह्याच्यासाठी मला काय करायला लागणार, हा जो कॉमन कोड आहे तो मला एका ठिकाणी वेगळ्या मेथडमध्ये काढायला लागणार सुरुवातीचा. ठीक आहे. मग मी काय करतो, जशी आपण एंडिंगची मेथड बनवतो तशी मी एक सुरुवातीची मेथड बनवतो. ठीक आहे. तर त्या सुरुवातीच्या मेथडचं नाव असतं सेटअप मेथड इन जनरल. त्यामुळे आता मी काय करतो बघा, इथं इथे लगेच मी पब्लिक वॉइड आणि सेटअप नावाची एक मेथड बनवतो. ठीक आहे. हे आपण केलं नव्हतं ना रे, मी पहिल्यांदाच करतोय ना. सेटअप वगैरे हे आपण फर्स्ट टाइम करतोय ना रे. हा, फर्स्ट टाइमच आहे. ओके ओके, हा चालतंय. कारण मी मागचा लेटेस्ट व्हिडिओ बघितला आपला 53 नंबरचा, त्याच्यात तर आपण इथपर्यंत आलो होतो. तरी पण मला उगाच डाऊट आला, नाहीतर रिपीट नको व्हायला. ठीक आहे. तर मग आपण ही सेटअप मेथड मी फक्त सांगितलं होतं तुम्हाला की असं बनवणार आहोत, पण आपण केलं नव्हतं. तर ही सेटअप मेथड इथे मी बनवतो. ठीक आहे. तर इव्हनली सेट याच्यामध्ये काय करायचं, ही सुरुवातीची मेथड. हा सेटअप म्हणजे आधीची मेथड. त्यामुळे ही मेथड तुमची कुठली पाहिजे, ऍट द रेट, जसं ते बिफोर आफ्टर होतं तसं इथे तुम्हाला ऍट द रेट बिफोर मेथड अनोटेशन द्यायला लागणार. बिफोर मेथड म्हणजे ही मेथड प्रत्येक मेथडच्या सुरुवातीला रन होणार, प्रत्येक मेथडच्या सुरुवातीला. ठीक आहे. अं, तर हे बिफोर मेथड झालं. आता याच्यामध्ये मी काय येणार, तर इथला जो कॉमन कोड आहे माझा, हा बघा, हा जो कॉमन कोड आहे हा मी उचलतो डायरेक्ट मॅक्झिमाइज करून लॉग इन करण्यापर्यंतचा कॉमन कोड मी एवढा उचलतो. ठीक आहे. कंट्रोल एक्स करतो आणि हा कोड मी आता इथे लिहितो या मेथडमध्ये. ठीक आहे. हम्म. आता हा कोड मी इथनं केला, तसा 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 तो कोड मला सगळीकडनं काढायला पाहिजे. ते रिपिटेशन जेवढ्या जेवढ्या ठिकाणी आहे तेवढ्या तेवढ्या ठिकाणावर सगळीकडून मी ते काढतो. हे बघा, दुसऱ्या मेथड मधलं पण काढलं. वेब ड्रायव्हर ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर या मेथड मधलं पण काढलं. आणि वेब ड्रायव्हर ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर लॉग इन या मेथड मधलं पण काढलं. बघा, सगळ्यांमधून मी जो कॉमन कोड होता तो काढला. ठीक आहे. अं, आणि तो एकदाच वरती लिहिला. आता कळतं की कोड आपला सोपा कसा बनत चाललाय, मेंटेनन्स सोपा कसा होत चाललाय. 4 वेळा जो कोड लिहित होतो तो कोड आता एकाच ठिकाणी आहे, आणि त्याच्यासाठी मी एक सेटअप मेथड बनवली आहे. आणि हा कोड 4 वेळा एक्झिक्यूट होणार. हा कोड एकदाच एक्झिक्यूट नाही होणार आहे एकदा लिहिला तरी, हे नीट डोक्यात घ्या. का एक्झिक्यूट 4 वेळा होणार, कारण बिफोर मेथड आहे, म्हणजे बिफोर इच मेथड असतोय. त्यामुळे प्रत्येक मेथडच्या आधी हा कोड एक्झिक्यूट होणार. प्रत्येक मेथडच्या आधी वेब ड्रायव्हर ड्रायव्हर हे केला जाणार. ठीक आहे. आणि हा जो त्याचा ड्रायव्हरचा जो इन्स्टन्स असेल तो इथे वापरला जाणार. ठीक आहे. त्यामुळे इथे तुम्ही डायरेक्टली ड्रायव्हरचा जो इन्स्टन्स असेल ना तो वापरू शकता. म्हणजे आता तुम्हाला इथे वेब ड्रायव्हर परत डिक्लेअर करायची गरज नाही. आता इथे हा जो वेब ड्रायव्हर ड्रायव्हर डिक्लेअर केला, तर तो आता इथं डायरेक्ट तुम्ही वापरू शकता. ड्रायव्हर इज इक्वल टू. ठीक आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा तुम्ही खाली याल तेव्हा ही एरर गेली बघा. कारण आता त्याला कळलं की हा वेब ड्रायव्हर एकदाच हा डिक्लेअर झालाय आणि याला मी वापरतो, याला मी इथं न्यू क्रोम ड्रायव्हर मध्ये टाकलाय. आणि हा जो इन्स्टन्स असेल, जो एक्झिक्युशन चालू असेल, त्या एक्झिक्युशनला त्याच्यात जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इकडे परत बिफोर आफ्टर मेथडला ही व्हॅल्यू खाली येणार. कारण ही पण मेथड प्रत्येक मेथडच्या नंतर लिहिणार, एक्झिक्यूट होणार ना. म्हणजे पहिल्यांदा कसं होणार बघा, वेब ड्रायव्हरला न्यू क्रोम ड्रायव्हर मी केलेला असणार, आणि मग पहिली मेथड एक्झिक्यूट होणार पूर्ण, म्हणजे हे सगळं होणार. तेव्हा पहिली मेथड एक्झिक्यूट होणार, पहिली मेथड एक्झिक्यूट झाली की लगेच आफ्टर मेथड एक्झिक्यूट होणार. ड्रायव्हर त्याला तो पहिल्या वाला जो असेल तो म्हणणार क्यूट करणार, ड्रायव्हर इन्स्टन्स संपला. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा ड्रायव्हर अलोकेट होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरी हे हे ड्रायव्हर तर याच्यात डिक्लेअर आहे, मग दुसऱ्यांदा परत न्यू क्रोम ड्रायव्हर याला दुसरा मिळणार, कारण हे बिफोर मेथड परत अलोकेट एक्झिक्यूट होणार ना. त्यामुळे हे प्रोसिजर चालत राहणार प्रत्येक. पण हे जरी लिहितो एकदा तरी हे होणार जेवढ्या वेळेला मेथड्स आहेत खालच्या एक्झिक्यूट होणार तेवढ्या वेळेला प्रत्येक मेथडच्या आधी
ही मेथड एक्झिक्यूट होणार बिफोर मेथड. तर इथे आपण अशा प्रकारे चतुराईने बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड या टॅगचा उपयोग करून घेतला. हा प्रश्न असतो इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही टेस्टचे अनोटेशन्स कसे वापरले तुमच्या फ्रेमवर्क मध्ये सांगा. कुठे वापरलेत म्हणजे थेरॉटिकल उत्तर पोरं देतात की बिफोर मी आधी प्रत्येक मेथडच्या असतो आणि ते आफ्टर ह्याच्यात असतो, आणि बिफोर मध्ये ज्या आधी करायच्या गोष्टी असतात त्या केल्या जातात, आणि आफ्टर मध्ये ज्या नंतर करायच्या असतात त्या गोष्टी केल्या जातात इथपर्यंत सांगतात. पण मग केल्या जातात त्या कुठल्या गोष्टी आणि तुम्ही कुठल्या गोष्टी केल्यात असं विचारल्यानंतर मग पोरं नाही सांगत की कुठल्या गोष्टी तुम्ही केल्यात. तर हे थोडंसं क्लॅरिटी ठेवा. आपण स्वतः करून बघतोय त्यामुळे आपल्या डोक्यात हे क्लिअर राहणार की मी बिफोर मध्ये आम्ही हे टाकलंय आणि आफ्टर मध्ये आम्ही आता याच्यात वाढत जाणार आहे त्या गोष्टी, आता इथे सुरुवात करतोय. जेव्हा पूर्ण फ्रेमवर्क आपण बनवेल तेव्हा याच्यात बऱ्याच गोष्टी आणखीन येतील दोन्ही साईडला. त्याच्यामुळे त्या फक्त लक्षात ठेवायच्या की आम्ही बिफोर मध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी करतो, आफ्टर मध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी करतो. हे माहिती असेल की कळतं बाबा यांनी काम केलंय. ठीक आहे. तर आपण एवढ्या गोष्टी सध्या टाकल्या आणि हे फायनल नाहीये अजून, याच्यामधलं पण आपण काही गोष्टी कॉमन काढणार वेगळ्या. अशी प्रोसेस आता चालू राहणार. याला आणखीन 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 चांगला कसा करता येईल ते चालू राहणार. ही प्रोसिजर नेव्हर एंडिंग असणार. तुम्ही त्या आणखीन एका फ्रेमवर्कला तुम्ही आणखीन किती पण चांगलं बनवू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे हे फक्त तुम्हाला किती जास्त कन्व्हिनियंट तुम्ही बनवता हे एका लेवल पर्यंत ते प्रॅक्टिकली पॉसिबल असतं. मग दुसऱ्या लेवलला करायला गेलं की कसं होतं, एफर्ट जास्त वेळ लागतात आणि त्याचं एक्झिक्युशनचे सेव्हिंग टाइम कमी व्हायला लागतो. तर असं नाही झालं पाहिजे. कधी पण त्याचं प्रपोर्शन नीट राहिलं पाहिजे की तुम्हाला फ्रेमवर्क बनवताना समजा एक 10 आवर्स लागतात, तर ते फ्रेमवर्क तुमचे नेक्स्ट 1000 आवर्स वाचवले पाहिजेत त्यांनी वर्षामध्ये बाकी सगळ्या रिसोर्सेसचे. तर त्या फ्रेमवर्कचा उपयोग आहे ना. ते फ्रेमवर्क जर तुमचे आवर्स घेत आहे 100 आवर्स आणि तरी पण ते म्हणजे 100 आवर्स घेते आणि त्याच्यानंतर ते तुमचे रिसोर्सेसचे 200 आवर्स वाचवते, मग ते काय फायद्याचा सौदा झाला नाही फ्रेमवर्क बनवणं. त्यामुळे ते बनवताना पण उगाच जास्त कॉम्प्लिकेटेड करून तुमचेच 1000 आवर आत्ताच घेते बनवताना तर तरी पण उपयोग नाही. त्यामुळे असं सगळं ऑप्टिमाइज वेने विचार करून तुम्हाला फ्रेमवर्क बनवायला लागतो. कारण बनवायला काय तुम्ही किती पण नेक्स्ट 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 लेवलला जाऊ शकता फ्रेमवर्क मध्ये. ठीक आहे. पण एक ऑप्टिमाइज वे येऊन आपल्याला थांबायला लागतं. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ. अं, हा तर हे कळलं की कसं आपण बाहेर काढलं. आता बघू की इथपर्यंत झालं, कॉमन गोष्टी काढल्या. आता बघा आणखीन एक गोष्ट आपण याच्यामध्ये करू शकतो, ते म्हणजे की आपण युजर कडून म्हणजे आता तर आपला न्यू क्रोम ड्रायव्हर घेतलाय बरोबर आहे, पण युजर कडून आपण ठरवून विचारून घेऊ शकतो की तुम्हाला कुठला ड्रायव्हर पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या ब्राउझरवर टेस्टिंग करायची ते आपण युजर कडनं ऍज अ पॅरामीटर या सेटअप मेथड मधून मागून घेऊ शकतो. ठीक आहे. की मला सांग याच्या पहिल्यामध्ये पॅरामीटर पाठव की तुझं ब्राउझर नेम काय, तो ब्राउझर मी तुला असाइन करून देतो. असं आपण त्याला मागू शकतो. सेटअप मेथडला आपण जेव्हा सेटअप मेथड जिथून कॉल होते त्यावेळेला आपण ते करू शकतो. तर ते नंतर असाइन कुठून घ्यायचं ती वेगळी गोष्ट झाली. पण आता आपण सध्या ते कसं घ्यायचं ते आपण दाखवतो. की एक सिंपल इथे एक लॉजिक असतं की असं विचारतात ना की हा प्रश्न आहे की तुम्हाला जर मल्टिपल ब्राउझरवर टेस्टिंग करायची असेल तर कशी कराल. सिंपल क्वेश्चन असतो. त्याचं उत्तर एक सिंपल इफ एल्स मध्ये उत्तर असतं. तर त्याचं उत्तर एवढंच द्यायचं असतं की आम्ही काय करू की एक स्ट्रिंग घेऊ आणि ते स्ट्रिंग आमची असेल की आपलं जे पण ब्राउझरचं नाव असेल त्या ब्राउझर नेम व्हेरिएबल मध्ये ते ब्राउझर नेम आम्ही त्याला व्हेरिएबल देऊ आणि ते आम्ही स्ट्रिंग ते क्रोम आपलं ब्राउझरचं नाव स्टोअर करायला वापरू. म्हणजे युजरकडनं जो पण डेटा येणार असेल किंवा हा डेटा नंतर आपण प्रॉपर्टी फाईल मधून घेणार आहोत. ते तुम्हाला नंतर कळेल की कसा घ्यायचा. म्हणजे हा एक्सेल मधून किंवा प्रॉपर्टी फाईल मधून हा डेटा तुम्ही घेऊ शकता. की ब्राउझरचं नाव जिथे जे ठेवलेलं असतं ना, म्हणजे आता कुठल्या एक्झिक्युशन करण्याच्या पूर्वी एक तुमची फाईल असते इनपुट फाईल, मग ती लोड होते. मग त्याच्यामध्ये ठरवून दिलेलं असतं सगळे पॅरामीटर्स की कशी म्हणजे तो इनपुट डेटा झाला थोडक्यात की डेटा तुमचा टेस्टिंगचा. तर त्याच्यात तुम्ही ब्राउझर नाव पण मेन्शन करू शकता की हे टेस्टिंग करस्पॉन्डिंग तुम्हाला क्रोमवर करायचंय की एजवर करायचंय की आणखी कशावर करायचंय की फायरफॉक्सवर करायचंय. ठीक आहे. तर आता सध्या आपण अज्युम करू तीन तीन वर करायचंय. हे तीन आपण सध्या अज्युम करू. तर ते आपण वरतून पाठवू शकतो प्रॉपर्टी फाईल मधून. आणि ते जे पण टेक्स्ट आपण दिलेला असेल त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, इथे हे टेक्स्ट ते इथे येईल. आता मी तिथे
हार्ड कोडेड देतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण इथे ते क्रोम देऊ. ठीक आहे, हे मी हार्ड कोडेड देतो. पण त्यावेळेला आपण ते वरतून प्रॉपर्टीज फाईल मधून घेऊ शकतो. हम्म? आता हे मी हार्ड कोडिंग केलंय. मग इथे आपण फक्त सिम्पल इफ लावायचे. आणि if कसं लावायचंय, तर ही जी पण आपण स्ट्रिंग घेतली आहे ब्राउझर नेम, ते टाकायचं याच्यामध्ये. इफ दॅट ब्राउझर नेम डॉट, माहिती मेथड सगळ्यांना, स्ट्रिंगची कुठली मेथड आहे, इक्वल्स. आणि इक्वल्स मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू टाकायची आहे, जी पण तुम्हाला ही व्हॅल्यू इथली जी असेल तुमची. ठीक आहे. तर आता पहिली आपण घेऊ क्रोम. ही जर क्रोम असेल, ठीक आहे, तर मग तो पहिल्या तुमच्या कंडिशन मध्ये जाणार. पहिल्या कंडिशन मध्ये काय आहे, की हे जे खालची आहे ना ही लाईन, ती तुमची ऍक्च्युली पहिली कंडिशन आहे. जर क्रोम असेल तर ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. ठीक आहे. अशाच तुम्ही जेवढे तुम्हाला ब्राउझरसाठी करायचे आहेत तशा इफच्या कंडिशन लावून द्या. इफ आता हे जर क्रोम नसेल, समजा तुम्हाला पाहिजे होते की फायरफॉक्स वर करायचंय मला, तर मग तुम्ही वरतून ते टेक्स्ट फायरफॉक्स पाठवाल. तर हे जर टेक्स्ट फायरफॉक्स आलं, तर मी फक्त इथे काय करणार, याची या ड्रायव्हरच्या जागी मी फक्त त्याचा क्लास वापरणार, फायरफॉक्स ड्रायव्हरचा मी क्लास वापरणार. ठीक आहे, फायरफॉक्स ड्रायव्हर. हा, हा एक स्मॉल आहे वाटतं. हम्म. ठीक आहे, फायरफॉक्स ड्रायव्हर. हा, तर त्याच्यानंतर असंच जर आता उद्या मला वाटलं की एज ब्राउझरची पण मला प्रोव्हिजन देऊन ठेवायची, तर मी काय करणार की इथे समजा आपलं नाव असणार एज. ठीक आहे. तर मी इथे काय करणार, ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू. इथे फक्त मी एज ड्रायव्हरचा क्लास वापरणार. तर एज ड्रायव्हरचा क्लास एज ड्रायव्हर असा असावा. कंट्रोल शिफ्ट हो झालं तर हा बरोबर आहे. ठीक आहे. तर आता बघा, असं करणार मी. हे कळतंय सगळ्यांना कसं सिम्पल लॉजिक. हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे की तुम्ही वेगवेगळ्या ब्राउझरचं लॉजिक कसं लावता. तर सिम्पल सर, आम्ही पहिले वेब ड्रायव्हर ड्रायव्हर हे लिहितो ग्लोबली. अजून हे उत्तर आणखीन आता नाही देत मी, कारण फ्रेमवर्क पूर्ण नाही बनले. पूर्ण फ्रेमवर्क बनल्यावर तुम्हाला नीट कळेल. पण साधारण लॉजिक हेच आहे की एकदा आम्ही हे ग्लोबली लिहितो, मग त्याच्यानंतर या ड्रायव्हरला पुढे कोणाला असाइन करायचं. म्हणजे बघा, हे ड्रायव्हर तुम्ही, हे तुमचं व्हेरिएबल डिक्लेरेशन झालं, बरोबर. वेब ड्रायव्हर या क्लासचा ड्रायव्हर नावाचा ऑब्जेक्ट तुम्ही बनवलात. मग या ड्रायव्हरला कोणाच्या इन्स्टन्सला करायचा. वेब ड्रायव्हर हा काय आहे, इंटरफेस आहे. आणि हे क्रोम ड्रायव्हर फायरफॉक्स हे काय आहे, क्लास आहेत. त्यामुळे हे जे आपण अपकास्टिंग करतोय इकडं, ठीक आहे, हे पॉलिमॉर्फिझम इथे यूज करतोय, तर हे कोणाच्या इन्स्टन्सला त्याला करायचा, ते आपण रन टाइम ठरवतो. कळतंय तुम्हाला, की जर क्रोम असेल तर त्या क्रोम ड्रायव्हरच्या क्लासला त्याला क्रोम ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट बनव आणि त्याला असाइन कर. जर फायरफॉक्स असेल तर फायरफॉक्स क्लासचा ऑब्जेक्ट बनव आणि त्याला असाइन कर. म्हणजे थोडक्यात काय, पुढे त्याच्या सगळ्या मेथड ज्या आहेत त्या ड्रायव्हर डॉट देवा देवाल तुम्ही फायरफॉक्सच्या येतील. इथे ड्रायव्हर डॉट दिल्यानंतर क्रोमचे ड्रायव्हरच्या येतील. इथे ड्रायव्हर डॉट दिल्यानंतर एज ड्रायव्हरच्या मेथड येतील. कळलं. म्हणजे हे डिसिजन आपण रन टाइम घेतो. रन टाइम इथं आपण एक पॉलिमॉर्फिझम करतोय आणि इथे ते डिक्लेअर करतोय. अशा पद्धतीने सर आम्ही ठरवतो की कुठला ब्राउझर होईल. ठीक आहे. तर असं एक तुम्ही जनरल उत्तर देऊ शकता. आता आपण डायरेक्ट ऍप्लिकेशन केले त्याचं. ठीक आहे, की इथे मी एकदाच बनवलंय. आता हे वर्क होतंय का बघू आपण. आणि मी आता काय केलंय, सगळ्यांनी बघितलं ना आपण काय केलंय, की आपण कॉमन काढलेत सगळे. बिफोर मेथड काढली आपण, टेस्ट चेंजीचं पण ऍप्लिकेशन करतोय एका वेळेला. बघा काय काय करतोय. वेब ड्रायव्हर पण कसा वापरायचा एका वेळेला, टेस्ट चेंजी कसं वापरायचं, फ्रेमवर्क सुधारायचं कसं, हे सगळं आपलं आता एकात एक चाललंय. ठीक आहे. आणि आफ्टर मेथड पण आपण खाली टिअर डाऊन मेथड काढली आहे. आता एकदा आपण बघू की हे वर्क होतंय का. ठीक आहे. मी पहिले एका मेथड साठी करून बघतो की वर्क होतंय का. तर नाही, पण असं मला करता नाही येणार एका मेथड साठी, कारण मग ते बिफोर वगैरे ते रन नाही होणार. ठीक आहे. त्यामुळे मला एकदा ते रन करावं लागेल. याला रन ॲज टेस्ट ची टेस्ट करतो. बघा ओपन होतंय. क्रोम ब्राउझर ओपन झाला.
होते ना वर, टेस्ट केसेस होत आहेत. बरं, तर आता बघू काय झालं. बाकीचं तर सध्या थोडा वेळ इग्नोर करा, की किती पास किती फेल काय ते. हम्म. एक मेथड आपली चुकली आहे. एरर शेवटच्या याच्यामध्ये एक चुकलंय, ते मला माहिती आहे की कुठे चुकलंय ते मी तुम्हाला दाखवतो काय चुकलंय बघा. इकडे काय आलंय, अनेबल टू फाइंड लोकेट एलिमेंट माय अकाउंट. एलिमेंट माय अकाउंट त्याला होत नाहीये. मग हा थोडक्यात आपला एक दुसरा इश्यू आहे, तो जाऊ दे. पण आपल्या 4 टेस्ट एक्झिक्यूट झाल्यात. म्हणजे थोडक्यात याच्यात प्रूव्ह काय करायचं मला पॉईंट, आता हे आतमधलं एक्झिक्युशन सोडून द्या. हे चारीच्या चारी वेळेला बिफोर मेथड 4 वेळेला एक्झिक्यूट झाल्या. नाहीतर मग हे सुरुवातीच्या गोष्टी झाल्या नसत्या ना एक्झिक्यूट. मॅक्झिमाइज झाल्या स्क्रीन, जे काय असेल, म्हणजे ते साईट ओपन होणं, त्याच्यावर क्लिक होणं, म्हणजे हे 4 वेळेला आणि 4ही वेळेला ब्राउझर क्लोज झालेत आपले. नीट दिसतंय का? हे बघा, म्हणजे इथे आपला एक पण ब्राउझरचा इन्स्टन्स ओपन नाहीये. 4ही वेळेला ब्राउझर क्विट पण झालेत. म्हणजे थोडक्यात आपल्या 4ही बिफोर मेथड आणि 4ही आफ्टर मेथड जो आपला टार्गेट होता, आणि ह्या वेब ड्रायव्हर असा असाइन करणं हा आपला टार्गेट होता, तो वर्क झालाय. हे मला सांगायचं तुम्हाला. हा आतमधला आता सध्या सोडून द्या. म्हणजे हे बघा, आता आपण इकडे काय करू, इथे एज टाकू. ठीक आहे, आता मी ब्राउझर नेम काय टाकले, एज टाकले. हा, आता ते आतमध्ये कडे सोडून द्या, की कुठल्या टेस्ट कशामुळे पास होत आहेत, एक्सपाथ चुकतोय की नाही, ते आतमधल्या डिटेल कडे जाऊ द्या. ते आता आपण नाही बघत आहोत. आपण आता फ्रेमवर्क लेवलला बघतोय. त्यामुळे आतमध्ये थोडंसं इग्नोर करा, नंतर ते पण आपण सुधारू. पण आता सध्या फक्त फोकस फ्रेमवर्क लेवलला करा. कोडिंग लेवलला आता म्हणजे तुम्हाला विजन कुठली घ्या, बर्ड आय व्ह्यू घ्या. तो तुमचा स्नेक व्ह्यू काढून टाका सध्या. बर्ड आय व्ह्यू घ्या. आणि वरतून बघा थोडं की कसं दिसतंय. त्यामुळे आता मी परत एकदा याला रन करतो. रन ॲज टेस्ट टेस्ट. दिसतंय का फरक? ऑब्झर्व केला फरक काय झाला? एज ड्रायव्हर ओपन झालाय, क्रोम ड्रायव्हर नाही झाले ओपन. हे बघा इकडे ओपन एज ड्रायव्हर झालाय, क्रोम नाही झालाय. बाकी तर ते वर्क होतंय, ते सगळं पण एकच फक्त आपण इथे फरक केला काय, इथे मी फक्त एक चेंज केलं एज, आणि आपोआप तिकडे एज ड्रायव्हर सुरू होतोय, इकडे एज ड्रायव्हर सुरू होतोय. आणि प्रत्येक इन्स्टन्सला तो ड्रायव्हर क्लोज पण करतोय. ठीक आहे. तर हे बघा, हे तुमचं म्हणजे आपण जे करायला घेतलंय ते होतंय की नाही हे असं चेक करायचं आहे. फक्त आपलं टार्गेट अचीव होत आहे, आतमध्ये फेल्युअर होत आहेत. पण आपण जे लॉजिक सध्या बघतोय ते आता सक्सेसफुल होतंय. असं तुम्ही अशा पद्धतीने ब्राउझर प्रोव्हाइडेड की जो ड्रायव्हर तुम्ही घेताय त्याचा ब्राउझर तुमच्या मशीन मध्ये इन्स्टॉल असला पाहिजे. नाहीतर तुम्ही उद्या एज ड्रायव्हर घ्याल आणि एज ड्रायव्हर तुमच्याकडे इन्स्टॉलच नसेल, तर मग तो ओपन नाही होणार हा. ते काही जादू नाहीये की जे पण तुम्ही टाकताय ते तो इन्स्टॉल असला. तर माझ्यामध्ये एज ड्रायव्हर आणि क्रोम ड्रायव्हर दोन्ही इन्स्टॉल आहेत म्हणून होते. आता फायरफॉक्स माझ्यामध्ये नसेल बहुतेक, मी बघितला नाहीये. बघू एकदा आपण फायरफॉक्स मध्ये आहे का. फायरफॉक्स नाहीये बहुतेक, तर आपण फायरफॉक्स टाकून बघू. त्याच्यामुळे मला वाटतं की फायरफॉक्स आपला नाही होणार. फायरफॉक्स टाकून बघतोय एकदा. हे इथपर्यंत सगळ्यांना कळतंय ना रे, कसं कसं आपण बदल करतोय.
हा, असे छोटे छोटे आता बदल हे तुम्हाला करायचे, तुम्हाला फ्रेमवर्क बनवायचं आहे म्हणजे आता आपलं फ्रेमवर्कचा तर पॅटर्न सुरूच झालाय. ढाचा आणि टेस्ट केस वगैरे सगळे रेडीमेड आपल्याकडे असल्यामुळे आपलं अर्ध फ्रेमवर्क तर बनलंय ऑलरेडी. फक्त आता आपल्याला हे वाढवत वाढवत न्यायचंय. ते तुम्हाला आणि पेज ऑब्जेक्ट मॉडेल वगैरे आता आपण सगळं टाकू याच्यामध्ये हळूहळू. हे बनवायचंय पण एवढंच झालं, हे झालं की आपलं संपला क्लास. फ्रेमवर्क एकदा आपलं बनलं तुम्हाला आलं की झालं. फक्त ते मधले काही हे पाठवायचे राहिले ते आपलं माऊस इव्हेंट्स वगैरे ते, आणि आपले इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मग डिस्कशन. बाकी तर काही नाही, म्हणजे आपला टेक्निकल कन्सेप्ट हाच आहे आता, की फ्रेमवर्क तुमचं तुमचं तुम्ही बनवणं आणि ते बोलणं. त्याच्यामुळे अं, हे समजून घ्या नीट की कसं करतोय काय, कसं कसं बाहेर कॉमन काढतोय किंवा काय होतंय ते समजून घ्या. आता हे मी रन करतो. फायरफॉक्स पण ओपन, फायरफॉक्स होता म्हणजे ठीक आहे. फायरफॉक्स पण केलं त्याने ओपन बघा. म्हणजे फायरफॉक्स पण आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तो वर्क होतोय प्रोव्हाइडेड हे ब्राउझर तुमच्याकडे पाहिजेत.